Hello students, today we are going to learn English workshop of the first poem. तर ॲक्च्युली मी हा होमवर्क तुम्हाला सेंड करायला सांगितलं होतं, पण बऱ्याचशा मुलांनी सेंड केलेलं नाही आहे. त्यामुळं आपण हे जे इंग्लिश वर्कशॉप आहे ते पुन्हा एकदा पाहूया. क्वेश्चन नंबर 1 काय आहे पहा, रीड द पोएम अलाउड. जी कविता काय करायची तुम्ही मोठ्याने वाचायची आहे घरी, किंवा एखाद्याला चाल येत असेल तर चालीमध्ये म्हणून ती मला सेंड करा. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2, पुट द वर्ड्स गिवन इन ब्रॅकेट्स इन द प्रॉपर ब्लँक्स. द फर्स्ट सेंटेन्स आहे, द डायडॅश इज टॉकिंग टू इट्स डायडॅश. काय येणार आहे पहा फर्स्ट गॅपमध्ये, द चाइल्ड इज टॉकिंग टू इट्स फादर. जे लहान मूल जे आहे किंवा तो जो मुलगा आहे तो त्या ठिकाणी त्याच्या वडिलांबरोबर बोलतोय. सेकंड सेंटेन्स, द डायडॅश इज लीडिंग. जे लीडिंग कोण करत आहे, द फादर इज लीडिंग अँड द चाइल्ड इज फॉलोइंग. सी आकडा, समडे द डायडॅश विल बिकम अ डायडॅश. समडे द चाइल्ड विल बिकम अ फादर. हा जो मुलगा आहे तो काही दिवसानंतर वडील होणार आहे. अशा प्रकारे ते सेंटेन्स आहे. डी आकडा, द डायडॅश डज नॉट विश टू फॉल व्हाईल फॉलोइंग इज डायडॅश. द चाइल्ड डज नॉट विश टू फॉल म्हणजे त्या मुलाला खाली पडण्याची इच्छा नाही आहे. व्हाईल फॉलोइंग इट्स फादर म्हणजे त्यांच्या वडिलांचं अनुकरण म्हणजे करताना त्या ठिकाणी त्याला खाली पडण्याची या ठिकाणी काय नाही आहे, इच्छा नाही आहे. अशा प्रकारे या ठिकाणी हे फिलिंग द ब्लँक जे आहे ते आपण कंप्लीट केलेत. फाइंड अँड राईट पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. आता ह्या रायमिंग वर्डच्या पेअर ज्या आहेत त्या तुम्ही फाइंड करू शकता. अगदी इझी ॲक्टिव्हिटी आहे. फर्स्ट बघा, त्या डॅडीला स्मॉल काही त्या ठिकाणी रायमिंग वर्ड नाही आहे. तर नेक्स्ट बघा काय होतं, सेकंड वर्ड जो आहे स्मॉल, स्मॉलला काय रायमिंग वर्ड आहे तर फॉल. सेकंड स्टांजामध्ये बघा फास्टला सी होत नाही, सीला डॅडी नाही तर सी मी. त्यानंतर थर्ड स्टांजा बी मी, फोर्थ स्टांजा ट्रू यू. तर दीज आर द रायमिंग वर्ड. ठीक आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी काय सांगितलेली बघा, क्वेश्चन नंबर 3, द मीनिंग ऑफ द वर्ड्स इन द फॉलोइंग पेअर शो दॅट दे आर रिलेटेड. म्हणजे रिलेटेड वर्ड्स या ठिकाणी आपल्याला दाखवलेले आहेत. फॉर एक्झाम्पल डॅडी ऑब्लिक फादर, द चाइल्ड, फॉलो, लीड. फाइंड 5 मोर पेअर्स ऑफ रिलेटेड वर्ड्स. तर टीचर स्टुडंट, डॉक्टर पेशंट, त्यानंतर गिव टेक, नंतर क्लास क्लासमेट, स्कूल बेल, नंतर ओपन क्लोज. नेक्स्ट आहे बिग स्मॉल. म्हणजे अशा प्रकारचे जे रिलेटेड वर्ड्स आहेत ते तुम्ही काय करायचे इथं लिहायचे. आता क्वेश्चन नंबर 4 काय आहे पहा, द चाइल्ड इन द पोएम रिक्वेस्ट हिज फादर टू वॉक स्लोअर. आपल्याला माहिती आहे की लहान मूल हे त्याच्या वडिलांना विनंती करतं की हळू चाला. हिअर द पोएट इम्प्लीज दॅट. इम्प्लीज म्हणजे काय, सजेस्ट करणे, सुचवणे या अर्थाने. द पोएट इम्प्लीज दॅट द चाइल्ड वॉन्ट्स टू अंडरस्टँड हिज फादर्स ॲक्शन बेटर. म्हणजे तुम्हाला सांगितलं आहे मी पाठीमागच्या पिरियडला की वॉक म्हणजे नुसतं चालणं नाही, तर त्या ठिकाणी त्यांची ॲक्शन किंवा त्यांची कृती असेल किंवा मग एखादी गोष्ट त्यांनी केली असेल तर त्या ठिकाणी ती ॲक्शन त्या मुलाला समजावं किंवा समजणे आवश्यक आहे असं त्या मुलाला वाटतं आहे. आणि कवी जो आहे हा इम्प्लिड मिनिंग जो आहे आपण हिडन मिनिंग म्हणूया, की त्या ठिकाणी शब्दशः अर्थ न घेता की ॲक्च्युली कवीला काय सांगायचं आहे, काय सजेस्ट करायचं आहे त्या लाईनमधून या कवितेमधून, की वडिलांचे जे ॲक्शन्स आहेत त्या चांगल्या प्रकारे मुलाला समजल्या पाहिजे. द चाइल्ड अंडरस्टूड द ॲक्शन ऑफ हिज फादर. द चाइल्ड वूड लाईक टू ॲक्ट द सेम वे. जे आपल्याला माहिती आहे लहान मुलंही अनुकरणप्रिय असतात, मोठ्या माणसांचं अनुकरण करत असतात. म्हणून तो छोटासा मुलगा आहे त्याला त्या ठिकाणी त्याच्या वडिलांचं अनुकरण करायचं आहे. बट वॉन्ट्स द फादर टू बी मोर अंडरस्टँडिंग टुवर्ड्स द चाइल्ड्स नीड. पण जास्तीत जास्त त्या ठिकाणी ॲक्शन ज्या आहेत, कृती ज्या आहेत त्या समजून घ्यायच्यात मुलाला.
वडील जे काही ॲक्शन्स करत आहेत, कृती करत आहेत, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी करत आहेत, तर त्या चांगल्या गोष्टी असल्या पाहिजेत, जेणेकरून या ठिकाणी ह्या मुलाला त्या समजतील आणि त्याला त्याच्या फ्युचरमध्ये त्या उपयोगी पडतील. व्हॉट इज इम्प्लाइड इन द लाईन्स, खाली काय सजेस्ट करायचं आहे कवीला हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. आता फर्स्ट दिले, समटाईम्स युअर स्टेप्स आर फास्ट. म्हणजे या ठिकाणी काय सांगायचं आहे कवीला, की कधीकधी या ठिकाणी वडिलांची ॲक्शन जे आहे ते खूप फास्ट असतात किंवा त्या समजत नाहीत मुलाला. म्हणून या ठिकाणी कवीला सांगायचं आहे, समटाईम्स द फादर्स फूटस्टेप्स वेअर व्हेरी फास्ट. ॲट दॅट टाईम द चाइल्ड डोंट अंडरस्टँड इट. ओके. सेकंड, समटाईम्स युअर स्टेप्स आर हार्ड टू सी. म्हणजे कधीकधी वडील जी कृती करतात ती मुलांना कळत नाही, समजत नाही. ते डोंट अंडरस्टँड द ॲक्शन ऑफ देअर फादर. नेक्स्ट थर्ड, आय वूड वॉन्ट टू लीड जस्ट राईट. म्हणजे तो मुलगा म्हणतो की मला फक्त तुमची चांगली कृती जी आहे त्याचंच काय मी म्हणजे ती चांगलीच कृती फॉलो करणार आहे. आय वूड वॉन्ट लीड जस्ट राईट. ती जी योग्य गोष्ट आहे तीच मला त्या ठिकाणी फॉलो करायची आहे. कारण मी जेव्हा वडील होईल तुमच्यासारखा आणि माझ्या मुलाला त्या ठिकाणी मला मार्गदर्शन करण्याचं म्हणजे करण्याची वेळ येईल, तेव्हा मी चांगलंच त्या ठिकाणी मार्गदर्शन करू शकेल. म्हणून तुम्ही आता काय करायचं आहे, चांगलं लीडिंग किंवा चांगलं मार्गदर्शक माझं बना, चांगलं गाईड बना. डी, अँड नो दॅट आय वॉज ट्रू. अँड नो दॅट आय वॉज ट्रू. आणि म्हणजे मी खरा आहे किंवा मी जी कृती करतो आहे ती अगदी खरी आहे असं तुम्ही त्या ठिकाणी मला समजून द्या. अशा प्रकारे कवी जो आहे तो इथं आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. नेक्स्ट 5, युझिंग युअर ओन आयडियाज फ्रेम 3 सेंटेन्सेस दॅट शो कंटिन्युअस ॲक्शन. आता कंटिन्युअस ॲक्शन तुम्हाला माहिती आहे की अपूर्ण काळ जो आहे त्याच्यामध्ये काय असतं, टू बीचं रूप असतं, त्यानंतर मेन व्हर्ब जे असतं त्याला आय एन जी प्रत्यय असतो. इथं पण आर हे टू बीचं रूप आहे आणि लिडिंगला आय एन जी लागला आहे. ते वन एक्झाम्पल इज गिवन हिअर, यू आर लीडिंग मी. ओके. अशा प्रकारे तुम्ही सेंटेन्स तयार करायचे. आय एम लीडिंग यू, नंतर यू आर माय बेस्ट फ्रेंड किंवा यू आर लीडिंग मी, यू आर रायटिंग इट व्हेरी वेल. ओके. देन आय एम ईटिंग नाऊ. म्हणजे अशा प्रकारचं हे जे क्रिया आहे, किंवा आय एम टीचिंग नाऊ, यू आर लिसनिंग नाऊ, अशा प्रकारची सेंटेन्स आहे ती काय आहे, कंटिन्युअस टेन्समधली आहेत. 6, क्वेश्चन नंबर 6 काय, युझिंग युअर ओन आयडियाज फ्रेम ॲटलिस्ट 3 सेंटेन्सेस दॅट शो फ्युचर ॲक्शन ऑर स्टेट. फ्युचर ॲक्शन काय आहे ती आपल्याला दाखवते, जे फ्युचर टेन्स आहे पहा. हू विल वॉन्ट टू फॉलो मी, कुणाला म्हणजे माझं अनुकरण करायला आवडेल. नेक्स्ट काय दिले, व्हेन आय एम ऑल ग्रोन अप, जेव्हा आम्ही सगळे मोठे होऊ. म्हणजे अशा प्रकारचं हे जे सेंटेन्स आहे ते तुम्ही कंप्लीट करा. नेक्स्ट, डिस्कस द फॉलोइंग अँड राईट द समरी ऑफ युअर डिस्कशन इन द फॉर्म ऑफ बुलेट पॉईंट. बुलेट पॉईंटमध्ये तुम्ही काय करायचं आहे, समरी लिहायची. फर्स्ट दिलं आहे, हाऊ आर सर्टन आयडियाज कस्टम नॉलेज पास्ड ऑन फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट. म्हणजे एखादी कस्टम असेल पहा, म्हणजे एखादी रूढी परंपरा असेल किंवा ज्ञान असेल, आयडियाज असतील, त्या कशा त्या ठिकाणी एका जनरेशनकडून दुसरीकडे जातात, तर बाय बुक, पुस्तकात थ्रू जातात, किंवा बाय वन पर्सन टू अनदर पर्सन. ओके. बी, इज इट नेसेसरी फॉर चिल्ड्रन टू फॉलो द फूटस्टेप्स ऑफ देअर forefathers? If yes, why? And why is it sometimes necessary to change the old ways? आता इज इट नेसेसरी म्हणजे मुलाने काय केलं पाहिजे, मुलाला गरज आहे का कशासाठी, टू फॉलो द फूटस्टेप्स ऑफ देअर फोरफादर, त्यांच्या वडिलांचे जे पावलं आहे त्या पावलावर ठेवून चाललं पाहिजे का, त्यांचे जे ॲक्शन्स आहेत त्या ॲक्शन त्यांनी समजून घेऊन त्या ठिकाणी त्यांना फॉलो केलं पाहिजे का. तर या ठिकाणी पहा काय करायचं आहे, तर वी कॅन सी ऑल द
ॲक्शन्स ऑफ हिज फादर इज नॉट करेक्ट. म्हणजे सगळ्याच त्यांच्या ॲक्शन ज्या असतील त्या करेक्ट असतील किंवा गुड असतील असं नाही. तर सगळ्या ॲक्शन तो काही फॉलो करू शकत नाही. जे इज इट नेसेसरी फॉर चिल्ड्रन टू फॉलो द फूटस्टेप्स ऑफ देअर फोरफादर? नो, बिकॉज ऑल द ॲक्शन्स ऑफ हिज फादर इज नॉट करेक्ट. इफ एस म्हणजे येस नाहीच आहे आपल्या, आता नो आपण म्हटलेलं आहे. व्हाय, इफ येस तर व्हाय, का, त्याला आन्सर विचारले. व्हाय इज इट समटाईम्स नेसेसरी टू चेंज द ओल्ड वे? द ओल्ड वे म्हणजे जुनी पद्धत असेल किंवा एखादं जुनी गोष्ट असेल तर ती सारखी त्या ठिकाणी म्हणजे तीच गोष्ट ठेवायची का? व्हाय इज इट समटाईम्स नेसेसरी टू चेंज द ओल्ड वे? म्हणजे जुन्या पद्धती, जुन्या रूढी असेल तर त्या बदलाव्या लागणार आहेत आपल्याला. कारण आपल्याला माहिती आहे की आपल्याला वेळेनुसार किंवा काळानुसार बदलावं लागतं. आता आपण पाहिलं तर आपली परिस्थिती अशी आहे, आपल्याला कुणालाही वाटलं नव्हतं की असं आपल्याला ऑनलाईन शिकावं लागेल किंवा व्हिडिओ तुम्हाला पाहून शिकावं लागेल. प्रत्यक्षात टीचरसमोर नाही आहेत तर तुम्हाला तरी पण शिकावं लागेल. ही परिस्थिती आहे. म्हणजे टाईम टू टाईम द सिच्युएशन इज चेंज. सिच्युएशन चेंज झालेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 8. डू यू हॅव अ रोल मॉडेल? व्हॉट क्वालिटीज डू यू ॲप्रिशिएट इन युअर रोल मॉडेल? तर रोल मॉडेल कोण आहे? तुमचं सचिन तेंडुलकर असेल तर त्याच्याविषयी माहिती लिहा. व्हॉट क्वालिटीज डू यू लाईक? त्याच्या कुठल्या क्वालिटीज तुम्हाला आवडतात? हार्डवर्क असेल किंवा मग त्याच्याकडं काही बेस्ट क्वालिटीज असेल, ऑनेस्टी असेल, अशा प्रकारे बेस्ट क्वालिटी कुठल्या आवडतात त्या तुम्ही काय करायच्या लिहायच्यात आणि सेंड करायच्या. क्वेश्चन नंबर 9. थिंक ऑफ एन ऑकेशन व्हेन यू डिड नॉट लाईक द डिसिजन ॲक्शन ऑफ युअर फॅमिली. म्हणजे एखादा प्रसंग असा आठवा की तुम्हाला तुमच्या फॅमिलीची ॲक्शन म्हणजे किंवा कृती आवडलेली नाही आहे फॅमिली मेंबरची, बट रिअलाइज लॅटर ऑन दॅट दे वेअर राईट अबाउट इट इन 5-8 लाईन्स. आणि नंतर तुम्हाला असं लक्षात आलं की नाही, आपल्या आईवडिलांचंच बरोबर होतं. उदाहरणार्थ तुमच्या शाळेची ट्रीप जाणार असेल आणि तुम्हाला जर पाठवलं नाही तर तुम्हाला त्यावेळेस तुमच्या फॅमिली मेंबरचा किंवा पॅरेंट्सचा खूप राग येतो. पण नंतरच अचानक तुम्ही आजारी पडला किंवा तुमच्या जे मित्र आहेत ते ट्रीपवरनं जाऊन आले, ते आजारी पडलेत आणि मग तुम्हाला असं वाटतं की बरं झालं आईवडिलांनी आपल्याला पाठवलं नाही. म्हणजे अशा प्रकारे. तर नेक्स्ट ॲक्टिव्हिटी काय दिलेली आहे? तुम्ही ते 5 ते 8 लाईन्समध्ये एखादं तुम्हाला जी काही जे ऑकेजन जो तुमचा प्रसंग घडला असेल तो तुम्ही सेंड करू शकता विदिन 2 मिनिट्स. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे, राईट ॲज मेनी फ्रेजेस ऑर सेंटेन्स ॲज यू कॅन युजिंग अ लिटल म्हणजे थोडंसं, अगदी थोडंसं, छोटंसं असं त्याचा अर्थ होतो. तर त्याची फ्रेज तयार करायची. आता अ लिटल इथं ऑलरेडी एक्झाम्पल्स दिलेले आहेत. अ लिटल लॅटर, वेट अ लिटल लॉंगर, जस्ट अ लिटल टू द लेफ्ट, अ लिटर हायर. तर लिटल शुगर आपण म्हणू शकतो, थोडी साखर, किंवा अ लिटल बुक, लिटल लाईफ. अशा प्रकारे तुम्ही फ्रेजेस तयार करू शकता. ओके. तर या ठिकाणी हा जो पूर्ण वर्कशॉप आहे तुम्ही काय करायचं आहे, सेंड करायचा आहे. ओके. टुडेज लेक्चर इज ओव्हर. गुड बाय.